माननीय मंत्री महोदयांनी उत्तर वाचलंय असं मी गृहीत धरतो, पण जे काय उत्तर आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये असं काही जमिनीवर घडलेलंच नाही असं माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये असं लिहिलंय की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व कृषी विभागाने संयुक्त क्षेत्रीय पाहणी केली. अध्यक्ष महोदय, अशी कधी पाहणीच झाली नाही, आणि जर झाली असेल तर कुठल्या दिवशी झाली, कोणाकोणाला घेऊन, कुठल्या टीमनी, कुठल्या तालुक्यामध्ये, कुठल्या गावामध्ये ते लोक गेले, ह्याची आम्हाला कधीतरी माहिती द्यावी अध्यक्ष महोदय. दुसरा विषय असा आहे की ही जी कृषी विद्यापीठ आहे अध्यक्ष महोदय, ही नेमकं काय संशोधन करते कोकणामध्ये आम्हाला काय कळायला मार्ग नाही. त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना किती होतो आम्हाला काय माहित नाही. फंडिंगच्या नावाखाली आपण सातत्याने कृषी विद्यापीठाला पैसे देतो राज्य सरकार म्हणून, पण त्याचं रूपांतर शेतकऱ्यांच्या फायद्याचं किती होतं अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही. दुसरा विषय असा आहे, एकतर आपण ही माहिती अशी चुकीची दिली आहे मंत्री महोदय. अवकाळी पाऊस आला कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस. आपण कृषी अधिकाऱ्याला जे पत्र पाठवलं आयुक्तांकडे ते 27/3/2026 ला पाठवलं. त्याच्यानंतर परत एकदा एप्रिल महिन्यामध्ये आपण पाठवलं. अवकाळी पाऊस अध्यक्ष महोदय आलाय कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस. पंचनाम्याची मागणी कधी केली डिपार्टमेंटनी? 27/3/2026. आता खाली असं लिहिलंय उत्तरामध्ये की हा अहवाल सादर करण्याची कारवाई सुरू आहे. हे साफ खोटे अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, अहवाल सादर झालेला आहे. 16/6/2026 ला अहवाल सादर झालेला आहे. आपण चुकीची माहिती सभागृहाला का देताय की अहवालच सादर झालेला नाही? आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कृषी अधिकाऱ्यांनी, कृषी अधीक्षकांनी अहवाल वरती पाठवलेला आहे 16/6/2026 मध्ये. मग आपण उत्तरामध्ये असं का देताय की अहवाल झालेला नाही? आता पंचनाम्याची तुम्ही पंचनामा केलाय कधी? 27/3/2026. साहेब, 3.5 महिने लागतात पंचनाम्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्हा आहे केवढा? 3 साडेतीन महिने. हे पण आता का अहवाल पाठवला? आता अधिवेशन सुरू होतंय म्हणून. अधिवेशनाच्या तोंडावर तुम्ही अहवाल सादर करता आणि मंत्री महोदयांना माहिती सुद्धा नाही की अहवाल सादर झालेला आहे. अच्छा, एनडीआरएफचा आपण नॉर्म सांगितला मंत्री महोदय. एनडीआरएफ मध्ये आपण पर हेक्टरी किती देणार आहेत एकदा जाहीर करा. कोकण कुठल्या निकषामध्ये येतं एकदा जाहीर करा. एनडीआरएफच्या नॉर्म मध्ये पर हेक्टरी आपण किती देणार आहोत? अच्छा, मागणी कितीची आहे? शेवटची मागणी अध्यक्ष महोदय 2006 ला आंबा आणि काजू उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना मदत मिळाली 2006 मध्ये. आमचा आंबा आणि काजू शेतकरी त्याच्यानंतर त्याला काहीच मिळालं नाही. 2006 मध्ये जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना, आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मदत मिळाली, आम्ही आता 2026 मध्ये तुमच्याकडे नुकसान भरपाई मागतोय. तुम्ही आम्हाला एनडीआरएफच्या नॉर्म खाली नेमकी ती पर हेक्टरी किती मदत करणार ते जाहीर करा. आणि मागणी कितीची आहे? जवळपास 50,000 ते 1,00,000 पर हेक्टरीची. एनडीआरएफचा नॉर्म काय सांगतो अध्यक्ष महोदय? 22,500. ह्यांचं काय होणार आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये? माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, एक तर ही रक्कम ही 50,000 हेक्टरी किमान व्हावी, किंवा 1,00,000 हेक्टर केलं तर तुमचं अभिनंदन, अख्ख्या कोकणामध्ये तुमचं अभिनंदन करू. आणि त्या कृषी विद्यापीठाला एकदा, त्या कृषी विद्यापीठाचं काहीतरी बंदोबस्त करा अध्यक्ष महोदय. या आता ती कृषी विद्यापीठ बंद करा किंवा त्यांचं फंडिंग बंद करा. सगळे खोटे अहवाल देत आहेत ते. एकही शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही. ती नेमकी कृषी विद्यापीठ करते काय? एकदा त्याच्यावर व्हाईट पेपर काढा अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे. आणि शेवटचा मुद्दा असा, साहेब, सभागृहाला ही खोटी इन्फॉर्मेशन येता कामा नये. ह्याच्यासाठी आपण आपल्या इंटर डिपार्टमेंट मध्ये आपल्याला जी काही कारवाई करायची ती करा, त्यांना निर्देश द्या. ही कुठली माहिती आपण सभागृहामध्ये देताय? त्यांच्यावर कारवाई आपण करणार आहात का? आणि हे जे काय आमचे पैसे आहेत हे आपण कधी देणार आहात हे एकदा जाहीर करा. आणि प्रति हेक्टरी आपण किती देणार आहात? मला मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारायचा आहे. मंत्री महोदय, आपण आता काय सांगितलं की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याला 209 कोटी रुपये देतोय, बरोबर आहे?
42,000 हेक्टरची जी काही नुकसान भरपाई डिवायडेड बाय 209 कोटी रुपये किती होतात बघा ना. एनडीआरएफ मध्ये पण बसणार नाही ते. एनडीआरएफ कुठला रेट देताय आपण आम्हाला बघा तुम्ही. एनडीआरएफचा 22,500 रेट आहे, तुम्ही 42,000 हेक्टर म्हणताय, डिवायडेड बाय 209 कोटी काढा किती होतात बघा. अहो काही चाललंय म्हणजे किती होतात सांगा ना मला. म्हणजे पर हेक्टरी एनडीआरएफचा नॉर्म काय सांगतो मंत्री महोदय 22,500. आम्ही मागणी किती करतोय, लाखभर रुपये तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या आणि तुम्ही आम्हाला काय 200-300 रुपये देताय. काय साहेब कसला हिशोब आहे अध्यक्ष महोदय, कसला हिशोब आहे. एक मिनिट काही आम्ही ऐकून घ्यायचं अध्यक्ष महोदय. बसा.